मा कसम राज पवार हे मागं की अरे नाचकी रे लावले कसं कसं केलं असं कोणाचं गाणं आहे? A few moments later. पोलीस जातात तलासा झाला आता आपल्या थलासा कसं होतं थलासा होतं केदार थलासा कसं होतं काय गांडच बघते थलासा राहिला बाजूला केदार थलासा कसं होतं अरे कसं होतं थलासा तुमचा सीसीटीव्ही काय थांबतच नव्हता का प्रो मॅक्स अरे हे बोलायचं ना आपल्याला केदार हे बोला ना आपल्याला कसं झाला आपला तलासा कसं झाला आपला तलासा आपला तलासा सृजली मजा आला आता वर्धरात वर्धरा बिर्याणी कशी वाटते तुम्हाला एक नंबर बिर्याणी खायची सांगायला मी का सांगा आपल्या इथे मिळत नाही ना असते बिर्याणी आपल्या इथे टॉपची माझ्या अंदाजे बिर्याणीला एक 10 पैकी 4 मार्क झाला पाहिजे 4 मार्क बरोबर फेल आहे बिर्याणी 100% शुभम माडी खरं तांदूळ शिजावं नाही तांदूळ शिजावं सांगरो मधलं तांदूळ अजून शिजायला नाही पावणे 4 रात्री पहाट आता होईल सगळेजण नंबर कलासाला जाऊन जेवण काय एवढं चांगलं जेवण काय चांगलं मिळालं आता काय करायचं नाही इलाज नाही लावून झोपणार आता बिर्याणी घालत आणि पोरं झोपणार तुम्ही पण झोपा गुड नाईट आम्ही झोपतो तुम्ही झोपू नका 6 hours later. आपण गेले वाजवते तुम्ही वाजून बघा नाही तर मला बघा नाही खरं तुम्ही वाजवतेला तुम्हाला जमत ना आम्ही वाजवते बघा हे वाजवते याचा व्हिडिओ बघा कुल्ला है वाह कुल्ला है बहुत बढ़िया आपने कितने साल में सीखा ये अभी इसने अभी लिया इसको कितना टाइम लगेगा ये सीखने में ऐसा आपके जैसा बजाने में 1 वीक तो 1 वीक के बाद आते हैं हम लोग कैसे बजाता है इनको बताओ काय प्रसाद तुम्ही काय करायला लागला प्रसाद काय पाठ करायला मेन्यू मग काय करावा मला काय म्हणता तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला मागे ते खेकडा ते खाताय काय मागचा खेकडा खावा की तुम्ही जावा तुम्हाला उचलतो मागचा खेकडा खाताय का ते बघा वर बघा वर ओ बापू बघा मागं वर खेकडा ते खाताय का तू कुठे गेलता
शुभम तुमचा आउटफिट दाखवा जरा असं मागं जावा हो शुभम जरा मागं जावा की तुमचा आउटफिट दाखवा अहो शुभम अहो जरा मागे थांबा बसता एकदा आउटफिट दाखवा की तुमचा परत काय झोप झाली ना किती वेळ केदार तुम्हाला काय झाले काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ब्रॉन्झ खाणार आहे तुम्ही कापरेला आहे कापरेल चिकन कॅप्रीला पहिला मारवा बघा मरणाची मला भूक लागलेली आहे पाशा काय घालायचं तू भूक लागला अरे भूक लागला मरता पुढ्यात वाढून ठेवले असं मी तुम्हाला टेस्ट रिव्ह्यू देतो थांबा अरे पामणाचं तुंप लावणार रोटीला तुंप लावले थांब मी टेस्ट देतो थांबा पहिल्यांदा पण खाल्ली इथलं आता पण नाही सांगू तुला आउटफिट तुमचा दाखवायचा मला तुमचा आउटफिट अरे आब्रू आउटफिट डेंजर आहे बाबू तुमच्या प्रेक्षक हो तुमच्या माहिती करता सांगतो इकडे मॅच आम्ही यांना चोपल्यात 4-2 आणि पैच काय अजून पूर्ण झालेली ना इकडे अरे मी बोलावलंय पैच काय अजून पूर्ण झालेली ना यांनी 2 बाची ठरल्या त्यांनी दोघं पण ठरला नव्हता मी तुला काय म्हणाले बरं ऐक मी तुला काय सांगाले परवा टीम 1 साइड होती आम्ही 5 जण होतो तुम्ही 4 जण होता तुमचा प्लेअर खेळला नाही ती तुमची चुकी पत्या त्याचा काय संबंध आज 4 जण आहे अरे मला विश्वासच नाही तर तुमच्यावर अरे असली तुमची तोंड ही तोंड बघ ही असली तुमची तोंड अरे विश्वासच नाही तुमचा विश्वासच नाही तुमचा विश्वासच नाही बीचवर जागिरे परत आता ही म्हणाला आज पहिलं व्हायचं 4 जण विश्वासच नाही का आपल्याला यांच्यावर 5-4 पर होती आम्हाला विश्वासच नाही तुमच्यावर बरोबर चला आज पण आम्ही मॅच मारला तुम्ही काय झालं आज काय आहे मॅच अरे मग आता 5 वाजता मैदानात सगळी तर आज मग पहिला लावूया अरे जर आज पण यांनी पैसे झाले तर काय काय उपयोग नाही काय पूर्ण करत नाही काय संबंध आहे ती टीम त्यांनी आवराला वेळ केला म्हणून वेळ झाला सनसेट बघा आता मी बघा आणि आता सनसेट बघा गोवा हबीबी कम टू द गोवा काय स्नॅप टाकाला काय कसलं भारी वाटतं तेव्हा इथे फुटबॉल खेळा व्ह्यू बघा आज पण हार नाही ती गुड स्कोर बेबी गुड स्कोर अरे वा शुभम बापू पहिलेच गोल बसला काय तर मोठं बोलत होतास तू पहिलेच गोल बसला तुमच्या तुझा असा फोटो काढतो टीम मध्ये भांडणं सांगा मला टीम मध्ये भांडणं काय स्कोर झाला जिंकले बापू काय आलं काय आलं आजचं काय कारण आहे आजचं तुमचं कारण काय आजचं पण आजचं कारण काय तुम्ही काल पण हारला आज पण हारला काल तुम्ही कारण दिला आमच्यात 5 होती आणि आता तुमच्यात 4 होती आमच्यात 4 होती आता काय आलं सनसेट 7 दिलं नाही का मग तुम्ही हारला म्हणून तुम्ही हारला का नाहीतर तुम्ही जिंकताय ना बरोबर आमचं पण बरोबर आहे A few moments later. रशियाने काय केलं त्या बेलारुसच्या असली मॅडम मी पण बघून हसतोय मग पुढं काय परत काय नंबर घेऊन आली तिचा ओमकारकडे ठेवा दिला नंबर हा नंबर दिलाय काय तिने आपल्याला त्याची चिठ्ठी कबूतर आणि चिठ्ठी पाठवली काय तिने आपल्याला नाही मी बोलला डायरेक्ट बोलला नंबर घेतला काय नंबर घेतला हा आता ओमकार येत असते मी नसते ना मी म्हणजे ठीक आहे सेम ब्रो आता तुम्ही म्हणशील मी याला काळा म्हणते आणि मी माझा तर कुठे उजेड पडला
रेजा किती किडा आहेत ते फक्त आम्हाला माहित आहे, तुम्हाला नाही माहित. हसते वाघ असा तुम्हाला अजून नाही माहिती. ही काय आहे, ही हस्ती काय आहे तुम्हाला माहित नाही. उगाच आम्ही याला असं करत नाही. तुम्हाला कळेल काय तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेटा याच्याशी. खायचे दात वेगळे, चोकाचे दात वेगळे असतात. दाखवायचे म्हण रे, दाखवायचे असं. हे बघा असं बघितला किती मोंडा आहे ह्यो. परत कधी आता या ब्लॉग नंतर तुम्ही परत कधी दिसणार ब्लॉग मध्ये? लवकरच कुठे तर जातेच आपण लगेच फिरायला. बापू तुम्ही नुसतं डोस शेकायला लागला इकडे, नुसतं डोस शेकायला लागला. काय करायला लागला तुम्ही? गॉगल तरी घाला, इकडे करायला का गॉगल तरी घाला तुम्ही पण एखादा. कसं वाटलं तुमची गोवा ट्रिपच झाली आपली? मी इथल्या मंदिरावर बोलूया. मंदिरावर तुम्ही मंदिर बघायचं आधी कसं बोलणार मला? नाही भाऊ, आता येताना गेली 4 मंदिर लागली. 4च्या बहुतेक आज किंवा उद्या काहीतरी यात्रा आहे बहुतेक त्यांच्या मंदिरांची. पूर्ण त्यांनी गाव सजवले असं एक नंबर. लाइटिंग विटिंग लावला पूर्ण असं रस्त्याला पूर्ण साईडनं अशी लाईटिंग केल्या. मस्त वाटायला आपल्यासारखं एक प्रकारे एक साईडला हे कल्चर पण आहे. तुम्हाला मागे दिसत असेल पोरं आपली काय बघायला लागल्यात. भावांना मी तसं नाही, मी इथं मंदिर बघायला आलो. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. का नाही प्रसाद तर कसला खोळा लागा आता समोर बघा काय यायला लागली. प्रसाद तो तिकडे बघू नको, बिन बघता चालू शकतेस तू? नाही चालू शकतो बघा जरा. मग काय उपयोग तुझ्या मर्दांगीचा? कसं आहे, डिसिप्लिन पाहिजे आयुष्य. काय झालं? डिसिप्लिन पाहिजे आयुष्य. गोवा सप्लाय. अरे हे काय इथं आणि 2 बाटल्या टाकतात नुसत्या बाटल्या टाकल्या.